मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. परवा जी मी व्हिडिओ टाकला की इथून पुढं कार्यशाळा बंद, परंतु महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचे इतके असंख्य फोन आले की सर मॅसेज आले, आमच्या विक्रेत्यांना फोन आले आणि काही शेतकरी येऊन प्रत्यक्षात भेटून गेले. तर सगळ्यांची भावना आहे की सर हे तुम्ही कार्य थांबवू नका. परंतु शेतकरी बांधवांनो, हे कार्य करत असताना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की आपण कार्य कोणत्या परिस्थितीमधून करतो आहे. हे कार्य करत असताना माझ्यासारख्याचा वाल्या कोळ्याचा वाल्मिकीच्या दृष्टीनं मला जे काही आमचे गुरु भेटले, गिरिजानंदन महाराज आमचे, यांच्या आशीर्वादानं आणि गुरुकृपेनं यांनी आई जगदंबेचं मला दर्शन घडवलं. त्या आई जगदंबेच्या कृपेनं, साक्षात्कारानं, तिच्या आदेशानं हे आपलं कार्य चालू आहे. हा शेतकरी टिकला पाहिजे तरच हा देश टिकेल आणि म्हणून हे आपण कार्य सुरू केलेलं आहे. आणि अमिनो ॲसिड हे आई जगदंबेचंच वरदान आहे. सोया चंक्सपासून जे अमिनो ॲसिड बनवायचं आहे ते जगात इन वर्ल्डमध्ये आपण थिअरी इतकी सोपी दिलेली आहे, ती आई जगदंबेनं आपल्याला साक्षात्कारामध्ये दिलेलं आहे. हे कार्य करत असताना खूप अडचणी येत आहेत, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत चाललेलो आहे. सगळ्या गोष्टी आहे आणि थांबायचं कुठंतरी आपण निर्णय, कारण विश्वास कोणावर टाकायचा. कारण धोका आपल्याला असा वाटायचा की आपण एखाद्या ठिकाणी कार्यशाळेला गेलो, तिथं आपल्याला जेवणातूनच काय दिलं तर, किंवा एखाद्या ठिकाणी आयोजक आहे फोन करतायत, आपण जातो आहे तिथं, आयोजकांना तिकडे बोलवून घेतलं आणि तिने आपली कुठंतरी राहण्याची सोय केली लॉजवरती वगैरे आणि त्यांना सांगितले तर कंपनीवाल्यांना, म्हणून तो आपण हे केला. परंतु आज ही काळाची गरज आहे, किंवा मला अजूनही भरपूर तुम्हाला जे काय ज्ञान दिलेलं आहे आई जगदंबेनं, ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे की कुंडलिनी शक्ती ज्यावेळेस जागृती होते त्यावेळेस बुद्धीचं चैतन्य, त्या कुंडलिनी शक्ती नुसती जागृत होत नाही, तिच्याबरोबर बुद्धीचं चैतन्य येत असतं. त्यामुळं ही जी काय माझ्यासारख्या वाल्मिकी वाल्या कोळ्याकडं जी काय आज हे सद्भावना निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्याबद्दल, किंवा शेतकऱ्यांच्याबद्दल जी काम करायचं आहे ते जगदंबेनं सद्भावना निर्माण केलेली आहे. हे ज्ञान जे आहे ते त्यांचं आहे, गुरुकृपेचं आहे. आणि तुमचा जो आशीर्वाद आहे या आशीर्वादाचं, तुमच्या प्रेमाचं आहे. तर तुमचा हा सगळा प्रेमभाव बघून मी तुमचा सेवक आहे. मला ह्या ईश्वरी कार्यासाठी आई जगदंबेनं निवडलेलं आहे, म्हणून मी भाग्यवान समजतो. कारण तुमच्या सेवा करण्यासाठी सेवक म्हणून मला निवडलेलं आहे. तर आपली जी काय आपल्या सर्वांचे राजे आहेत, छत्रपती शिवाजीराजे महाराज, शोभाराजे यांची आपली जयंती जी आहे ती 19 फेब्रुवारीला असते. तर 19 फेब्रुवारी रोजी आपण सगळ्यांनी जे काय तुम्ही म्हणताय, तर तुम्ही इथं पलूस तालुका, पलूस जिल्हा सांगली, श्रीमंगल कार्यालय येथे तुम्ही सगळ्यांनी जमून तुम्ही जो आदेश देशीला त्यावेळेस आपण एक कार्यशाळा घेऊ किंवा आपली बैठक घेऊ, शेतकऱ्यांचं मनोगत घेऊ आणि त्याच्यामध्ये जो तुम्ही आदेश देशीला आपल्याला इथून पुढं कशी वाटचाल करायची आहे, तर त्या वाटचालीचा जो तुमचा आदेश असेल त्या आदेशानुसार हा सेवक अंकुश पाटील तुम्हाला तिथं कार्य केलेलं तुम्हाला दिसेल. आणि छत्रपती शिवाजीराजांची जयंती, आपल्या राजांची, माझ्या राजांची जयंती आहे आणि त्यांची आठवण म्हणून आज आपण EM सोल्युशन घेतो आहे 600 रुपये लिटरनं. आपल्याला EM सोल्युशन घरच्या घरी कसं बनवायचं आहे आणि डायरेक्ट सोयाबीनपासून अमिनो ॲसिड कसं बनवायचं आहे, हे 2 प्रोडक्ट छत्रपती शिवाजीराजांच्या जयंती दिवशी आपल्याला त्याची थिअरी लॉन्च करायची आहे. तर 19 बघा, माझं आता बोलता 19 नाही, 19 फेब्रुवारीला पलूस श्रीमंगल कार्यालय इथं आपण शिवजयंती साजरी करून जो तुमचा आदेश असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे. तर मी तुमची येण्याची आणि तुमच्या आदेशाची वाट बघतो आहे. पलूसमध्ये 19 फेब्रुवारीची आपल्या राजांची शिवजयंती आणि तुमच्या आदेशाची वाट बघण्यासाठी तुम्ही या. दुपारी 12 वाजता आपले सगळ्यांचे मनोगत शिवजयंती होऊन सगळं आपण इथला पुढचा प्रोग्रॅम आपण काय वाटचाल करायची ठरवू.
जय जवान जय किसान.